पहिले अंडा करी झाली, नंतर चिकन झालं, सुंदरी सुरू केली, मग फिश वाली एक एक वाढवत गेलो. नितीन दादाची काय गोष्ट आहे. नितीन दादा अमरावतीमध्ये सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल टेस्ट तर नितीन दादा रेस्टॉरंट सायन्स कोर मैदानाच्या पुढे या. आता काय वेगळं करताय हॉटेल रेस्टॉरंट सोडून लोक डायरेक्ट इकडेच बोलताय असं हे कस्टमर जाणार नाही. हॉटेलमध्ये काही काही गोष्टी अशा आहे की ते सर्वसामान्य माणसाला हॉटेलची पायरी नाही चढवल्या जात आणि आपल्या इथे त्यांचं कमीत कमी बजेटमध्ये त्यांचं जेवण होऊ शकते. कमी पैशात आणि चांगलं चविष्ट. ये है साइंस कोर ग्राउंड और इस साइड में ये सिटी बस स्टैंड, देखिए बस लगी है वहाँ पे है मेन CBS बस स्टैंड. और भैया का ये नितिन अंडा और चिकन सेंटर का सुंदरी का गाड़ी यहाँ लगता है. और देखिए अभी 7 बज चुके हैं और इतना भीड़ लगा है यहाँ पे. 7 बजे इनका कस्टमर स्टार्ट हो जाता है. देखिए राजा आदमी नमस्ते दादा. नमस्कार दादा. नमस्कार दादा, क्या नाम है आपका? माझा नितीन भोसले. दादा क्या क्या अपने यहाँ फेमस है सर? आपल्या इथं सगळ्यात जास्त फेमस अमरावतीची विदर्भाची सुंदरी. आता हे काय म्हणताय? हे आपल्या म्हणजे आपल्या दुकानाची फेमस डिश आहे सुंदरी. सुंदरी नाव असं सुंदरी कसं ठेवलं? तिचं नाव असं हे नाव नागपूरचं आहे सुंदरी. नागपूरला सगळ्यात जास्त प्रसिद्ध केलं जाते सुंदरी म्हणून. आणि आपल्या अमरावतीला पण भरपूर प्रसिद्ध झालेलं आहे नाव. अमरावतीला सुंदरी खायचं म्हटलं तर डायरेक्ट नितीन भाऊचं नाव येतं. अमरावतीमध्ये बरेचसे ठिकाण आहे, माझंच नाही आहे. हे आपली सुंदरी आहे. पार्सल जाते नितीन भाऊ? हो पार्सल आहे. कस्टमर पार्सल पण नेते आणि आपल्या घरी पण खाऊ शकते. दादा तुम्हाला काय पाहिजे दादा? किती आयटम बनतात नितीन भाऊ? आपल्या इथे चिकन करी एक आहे, एक अंडा करी एक आहे, 2 मच्छी करी 3, मटन करी 4 आहे. सगळ्यात फेमस आहे ते आपल्या अमरावती शहराची सुंदरी. सुंदरी त्याला 2 ते भरपूर नाव आहे. विदर्भाची सुंदरी म्हटलं जाते, अमरावतीची सुंदरी म्हटलं जाते, हलकी भाजी म्हटलं जाते. हलकी भाजी यालाच म्हणताय का? हो हो. ओके. आम्ही तरी म्हटलं बोर्डावर कुठेतरी लिहिलेलं बघितलं हलकी भाजी, म्हटलं काय हे सुंदरी. ओके. हे सगळीकडे असं वेगवेगळे नाव दिले. दादा कधीपासून बनवतं हे असं नॉनव्हेज? हे आपण 15 वर्ष झालेलं आहे. 15 वर्ष गाडा लावून 15 वर्ष? हो 15 वर्ष. खाऊ. कशी आयडिया झाली हो रेस्टॉरंटचं माल डायरेक्ट असं स्ट्रीट फूडमध्ये आणायचं, आता गाडा वगैरे लावायचा? पहिले छोटासा ऑमलेटचा धंदा होता. ऑमलेटचा धंदा करता 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 मग ते असं त्याच्यात बदल करत गेलं काही ना काही. अच्छा. त्याच्यामुळे अमरावतीमध्ये काहीतरी नवीन घडवायचं होतं, त्याच्यामुळे ते घडवण्यात आलं होतं. आता आपण फिश करी बनवत आहे. अच्छा, फिश करी. हो. तर नवीन काहीतरी करायचं म्हणून चालू केलंय. हे नवीन काहीतरी करायचं आपण चालू केलं होतं ते सर. मी आल्यापासून बघतोय ना तुमचा गाडा म्हणजे असं पूर्ण सगळ्यांनी असं घेरून बसले नाही का सगळे चोरींकडून? दादा आपलं काय हे मसाल्याचं वगैरे काय गुड आहे का काय सिक्रेट? नाही मसाल्याचं काहीच नाही आहे. चांगल्या गोष्टी आहे बस, बाकी काही नाही आहे. महाराजांची आपल्याला गजानन महाराजांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. तर हे मसाले वगैरे जे एवढे दिसत आहे नितीन भाऊ, हे सगळं घरूनच बनवून आणताय? सगळं घरून. काही मार्केटचे मसाले काय? हो खरपे कंपनीचे मसाले आहेत. ओके. आणि घरगुती काय स्पेशल काही असं? घरगुती आपण तिथून आणतो आणि घरी बनवतो. अच्छा. हा हे जे डब्यातून तुम्ही प्रत्येक ह्याच्यात करतोय हे काय आहे? हा गाडा मसाला आहे. तुम्ही तुमच्या घरी पण इथे हा घेऊन जाऊन भाजी बनवू शकता. अच्छा. तुमच्या घरच्यासाठी जेवण वगैरे, आपल्या घरी पाहुणे वगैरे आले, काय झालं, काही सण वगैरे असला, काही कार्यक्रम असला, प्रसंग काही हो करून देतो. कोणाला मसाला वगैरे पाहिजे तरी तुम्ही देतात? हो हो. काय म्हटलं? 100 रुपये प्लेट आहे. मटन विथ एक्स्ट्रा तर्री, एक्स्ट्रा ग्रेव्ही. जर तुम्ही नितीन भाऊंना सांगितलं स्पेशल मटन विथ ग्रेव्ही द्या तर नितीन भाऊ तुम्हाला अशी चव देतील की अख्ख्या अमरावतीमध्ये मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये नाही मिळणार. जरी हे हॉटेल तुम्हाला रस्त्याच्या कडेला दिसते पण इथली चव तुम्हाला 5 स्टारपेक्षा चांगली मिळेल. हे आपले वस्तात? हे आपले वस्तात. यांचं मनोज पांडे. आणि हे आपले काय म्हटलं? संजू भाऊ. संजू भाऊ. ओके. हे काय आणलं दादा आता संजू भाऊनी? संजू भाऊनी गिरवी आणली होती. ग्रेव्ही.
हे 4-5 लोक मिळून सगळे हे करता तुम्ही? हो हो. सुरुवातीचे जीवन असं होतं सर की छोटं छोटं करता करता मोठं होत गेलं ते अमरावतीला. हो, पहिले एवढा क्रेज नव्हता, आता धीरे धीरे लोकसंख्या वाढत गेली, क्रेज वाढत गेला. पहिले नॉनव्हेजवर कमी होतं, पहिले फक्त शुक्रवार बुधवार रविवारच चालायचं. आता सगळे दिवस लोकांच्या त्याच्याकडे आवड जास्तकडे झालेली आहे. हो, जेवणाची आवड हे खूप आलेली आहे आता कस्टमरांना. प्लेट लाव काका, एक आहे का दोन आहे? लोक खायला पण येतात आणि पार्सल पण नेतात. आपल्या घरी फॅमिलीला पार्सल पण घेऊन जाते. अशी प्लेट वगैरे लागते तुमची? भाकर. दादा जेवण आहे का पार्सल आहे? दोन्ही काढून दे, लय भारी पण काढून दे आणि ते पण दे. हे मटन पार्सल आहे सरांचं. अच्छा. मसाला किती सांगितलं? किती? 6 जणांचा ना, 2 मिनटात देतो. माझं नाव दत्तराज मस्के आहे. मी मूर्त्यापूर तालुका जिल्हा अकोल्यामधून आलेलो आहो. नितीन भाऊची जी भाजी आहे ती खरंच विदर्भातनी एकदम फेमस आहे. आणि त्यातनी म्हणजे एक सुंदरी म्हणून एक जे हलक्यापासून जे मटण बनते ते खरंच एक शरीरासाठी पौष्टिक आहे खाण्यासाठी. आणि त्याच्यामुळे आम्ही एवढे त्यांचे ह्या दिवाने आहो की आम्ही अकोला जिल्ह्यातून स्पेशल यासाठी स्पेशल भाजी घ्यायसाठी आलेलो आहो. पार्सल अकोल्यामध्ये नाहीच आहे ना दादा हे? नाही हा आयटमच नाही आमच्या अकोल्यामध्ये. हां नाही, अजिबात नाही, बनतच नाही आहे. हां हो हो हो. हां सुंदरी म्हणते, आपल्याकडे कंदुरी म्हणते. हलकी भाजी म्हणतात आपल्या विदर्भात. अकोला जिल्ह्यात हलकी भाजी म्हणतात. कस्टमर डिमांड केलं का एक्स्ट्रा जे तर्रीदार पाहिजे, तिखट पाहिजे? सरांना कोणाकोणाला कस्टमरला असं चविष्ट वराडी जेवण्याचा आनंद घेते ना सर, तर त्याच्यासाठी ते कस्टमरला आपल्याला चवीचा अनुसार डबल जे असते तर्री ते बनवून देण्यात त्याच्यात खूप छान मजा येते सर. एकदा बनवून दाखवा बरं जरा. हो हो सर. हो हे काय बनवतंय नितीन दादा? आता मी तर्री बनवत आहे सर. तर्री स्पेशली डिमांड करणारी तर्री. त्याच्यात काय काय लागतं? एक मिनिट सर. पहिले सर तेल टाकलेलं आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. तेल टाकलेलं आहे, अद्रक लसणचा पेस्ट आहे सर, थोडंसं मीठ आहे आणि थोडंसं तिखट आहे, गरम मसाला. याच्यामध्ये आपण गिरवी टाकलेली आहे सर. स्पेशल डिमांड करता का? हो हो, कस्टमर डिमांड करतात. एक प्लेट लावा बरं. हे सरकून घे. प्रकार आहे का काय सर? दादा केक बसण्याचा प्रकार आहे काय असं? नाही, हे कसं हा ते ज्याला असं तिखट वगैरे आवडतं. हो हो, खूप स्वादिष्ट तिखट वगैरे आवडते ना, त्याच्यासाठी स्पेशल तर्री असते. चटक मटक. नितीनदादाची काय गोष्ट आहे. नितीनदादा अमरावतीमध्ये सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल टेस्ट तर नितीनदादा रेस्टॉरंट सायन्स कोर मैदानाच्या पुढे या आणि चवीचा, विदर्भाच्या चवीचा, अस्सल विदर्भाच्या चवीचा आनंद घ्या. मी आता पार्सल घेऊन चाललो. मी ऑफिसमधून जाताना शुक्रवारी आवर्जून नितीन भाऊच्या रेस्टॉरंटमध्ये येतो आणि इथून घरी जातो. मस्त स्वादचा आनंद घेतो आणि विकेंडचं माझं सुरू करतो. विकेंड एन्जॉय करणं सुरू करतो. याची प्राइस काय ठेवली नितीन भाऊ? याची प्राइस 100 रुपयाला आहे. ती सुंदरी 100 रुपये प्लेट आहे. सोबत काय आहे त्याच्याला फ्री सब म्हणजे भाजी वेगळी आहे आणि चपाती वेगळी घ्यावी लागते. चपाती वेगळी घ्यावी लागते? हो हो. ती चपातीची काय 10 रुपये का? नाही, 7 रुपयाला आहे का? 7 रुपये. हो. आणि आपली भाकरी वगैरे? भाकर 20 रुपयाला. 20 रुपये. आणि फिश फ्राय वगैरे हे असं कोणाला लागत असेल? नाही, थोडंसं कसं टाकलं नाही, आता नाही राहणार. तेच नाही, इथं जेवत आहे. नाही, आता नाही होणार. हे फिश फ्राय वगैरे याचं कसं? हे फिश करी आहे. फिश करी हो, 100 रुपयाला आहे. 100 रुपयाला हाफ आहे. आणि चिकन मटन त्याची काय प्राइस ठेवली? चिकनचे 140 रुपयाला आहे. हाफ चिकन 100 रुपयाला. मटन करी 200 रुपये प्लेट आहे. हाफ मटन 150 रुपयाला पार्सल. हो.
नाही हा मीडियम तेज आहे. हे पण आता सुंदरीत बनते का? नाही आता हे चिकन करी बनवलं. चिकन. दादा तुम्ही काय खाता? हा मटन. हे तुमचं सगळं ओपन किचन आहे, जे आहे सगळं समोर डोळा- समोर आहे, जे आहे ते समोर आहे. हे चिकन करी आहे. चिकन करी. सरांचं आहे ते मच्छी काकाची. नितीन दादा हो थोडी एनर्जी कुठून येते हो? एनर्जी हा? एवढी एनर्जी येते कशी? एनर्जीच आता एनर्जी तर आणाच लागणार आहे सर, कारण की शेवटी आपल्याला. 5 मिनिटात तुम्ही 10 एक डिश आरामशीर बनवून टाकता. हो 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 शांभो या नाही. ही सवय म्हणजे कशी पडली तुम्हाला? असं फास्ट म्हणजे पहिल्यापासून का कसं काय केलेली? हे फास्ट कसं आहे सर, आता रोजची सवय झालेली आहे ना, हा. त्याच्यामुळे कंटिन्यू ते हात चालू राहतेच. आणि त्याच्यात फटा जेवढं तुम्ही करसान तेवढे तुमचे कस्टमर लवकरात लवकर निघून जाईल सर. बरोबर. हे असं सगळं चारी बाजूने सगळे खायला बसले लोक. मग तर सगळे पुढे नका नितीन भाऊची लवकर. वाट बघत होते. हाँ भैया हाँ आ जाओ ना आप, आ जाओ. मैं हाँ 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 हे आपलं उकडता पाणी आहे का ते? हा? सूप. ते सूप वगैरे पण देता का? हो हो हे का आता मटण लागतंय ना? हे मटन. हो. याच्यात काय मोजून पीस येत आहे नितीन भाऊ? याच्यात मोजून पीस येते. हा हा हा. हो हे मटन आहे. मटन खा. मटन एक प्लेट करतो ना, मटन. ते चिकन राहू द्या तसंच. हे मार्केटमध्ये अवेलेबल असतं मटण चिकन हो वगैरे? रोजच आहे आपलं आमचं. अच्छा. प्लेट लावून द्या सरांना, मस्त फोटो काढू द्या सरांना. हो हो दादा तुम्ही ठीक. हो 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 हो. ते काय गाडीतून आवाज दिला कोणीतरी? प्रत्येक प्लेट बरोबर पाहिजे तेवढ्या पोळ्या घेऊ शकता का? हो तुम्ही तुम्हाला जेवढी लागेल क्वांटिटी तेवढी घेऊ शकता. सोबत असा कांदा लिंबू वगैरे कंपल्सरी देतात तुम्ही? हा? हो हो चिकन भैया का ढाबे बहुत जोरदार है, एक नंबर अमरावती शहर में. मैंने इतने ढाबे सब होटल सब बाहर लाइन सब में गया हूँ, पर नितिन भैया का जो टेस्ट है ना वाकई में एक नंबर टेस्ट है. जो मेरे मेहमान भी आए हुए जो भी आए हर एक सब जने खुश हो गए उनकी टेस्ट में बात हो. है. जो स्वाद है ना शायद ही अमरावती शहर के अंदर जिसके यहाँ पर कितना बढ़िया है वाकई में बहुत आपका जोरदार favorite? टेस्ट है. हाँ, आपका favorite? मेरा फेवरेट चिकन मटन सब मैं खाता हूँ, पर जो चीज़ ये बनाते हैं ना इनकी जो मैं है ना मेन जो ग्रेवी है ना ग्रेवी वो तो बाबा हाँ. उंगली चाटने लायक है और कुछ भी नहीं. एक नंबर चीज़ है, एक नंबर. पार्सल आहे ते. रोजचं काय टायमिंग फॉलो आहे मग? आपला संध्याकाळी 5 ते 11 असते. 5 ते 11. 5 ते 11 ही आपली फिश करी झालेली आहे फिश करी तयार. आपलं फ्राय करून आणली. हा घरूनच फ्राय केलेली आहे. कोणता फिश असते? हा कतला आहे. कतला बदलत असतं का रेग्युलर तेच? नाही, कधी मरळ येते कधी कतला येते. एक रस्स्याची मार्केटमध्ये जसं असतं तसं येतं. मार्केटला जसं आहे तसं. त्याच्यानंतर आपल्या कस्टमरांना जसं आवडते तसं त्या हिशोबाने बनवावं लागते. माझा एक होम साई ॲक्वा पाण्याचा प्लॅन्ट आहे आणि इथं नितीन भाऊकडे मी केलं टाकतो. सुरुवातीला जी गाडी चालू केली त्यावेळेस एक म्हणजे सुरुवातीचा काळ होता तो, त्यावेळेस म्हणजे टेबल पण नव्हते. बसायला जागा नव्हती, म्हणजे बसायला जागा भरपूर होती पण टेबल नव्हते. ऑनली फॉर गाडी होती. गाडी आणि क्वालिटी आणि कालचा माल दादानी केव्हाच उद्या वापरलेला नाही आहे. कालचं चिकन दादानी केव्हा उद्या दुसऱ्याची खाऊ नाही घातलं.
दादांनी अंडी फोर लोकांना ताजं तवानं आणि सुंदर आणि छान खाऊ घातलं. त्यामुळे दादाची प्रगती एवढी झाली की त्यावेळेला आम्हाला कसं बसायला लागत माहिती का, सुरुवातीला म्हणजे खाली बसायला काही नाही असं, म्हणजे चढाई वगैरे काही नाही, तरी आम्ही खाली बसून जेवायचो. खाली बसून आणि खाली काहीच नाही राहत, फक्त झाडू म्हणजे झाडू मारून. भारतीय बैठक होती आणि तरी पण आम्हाला एवढं छान वाटायचं. आम्ही यायचो, बसायचो, जेवायचो. एक बॉईल पण असं वाटायचं खरंच आपण आज जेवण केलं. त्या अंडा करीला फोड. आणि आमच्या भाऊची ग्रेव्ही रोज बनती आणि रोज लोकांचं पोट खराब होत नाही. आणि ॲक्च्युअल मटन चिकन अंडे पण रोज बॉईल होतात, चिकन पण रोज बॉईल होतं आणि मटन पण रोज बॉईल होतं. आणि सगळं काही फ्रेश समोरासमोर डोळ्यासमोर बघा, खा. तुम्हाला तर चालतं आम्हाला सांगा. जे आहे ते ॲक्च्युअल आहे. दादांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे. आणि माझं म्हणणं आहे, मी तर दादाला मागेच बोललो की दादा तुमचं हे नाही, गाडा नाही पाहिजे, आता तुमचं खूप मोठं असं रेस्टॉरंट बनाव आणि नितीन भाऊ रेस्टॉरंट असं नाव पडाव आणि रेट कमी असावं आणि लोकांना एसीची हवा खावा आणि तुमच्या इथं येऊन जेवण करावं. त्याचे कस्टमर असे असेल ना, मग त्या दादाचं कसं रिलेशन असेल हे आपण याच्यावरून समजू शकतो. ती हलकी लावा बरं दादाला द्यावाल्या.